दिवसीय मोर्चा पार पडलेल्या लाखोंच्या संख्येने तिकडे मोर्चेकरी उपस्थित होते। त्यांच्या मागण्या सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत। या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण इथून पुढच्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी बीडमध्ये विशाल मोर्चा। सर्वपक्षीय नेत्यांसोबत मोर्चात उसळला जनसागर। मोर्चात धनंजय मुंडेंवरती नेत्यांचा निशाणा। सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा। वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला। हे सगळं सुरू असताना ते मंत्रिमंडळात, आव्हाडांची धनंजय मुंडेंवरती टीका। वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे दिवस रात्र बोलतात। संभाजीराजेंचा आरोप, धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यामुळे कराड मोकाट असल्याचा दावा। संभाजीराजेंचा अजित पवारांना चॅलेंज, धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून दाखवा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप, फरार 3 आरोपींचा खून झाला असल्याचा फोन आल्याचा दावा। बीडमधील मोर्चा हा राजकीय, अंजली दमानी यांचा आरोप, तर हे राजकीय आंदोलन नसून लोकांचं आंदोलन, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। तुमच्या गलिच्छ राजकारणात माता भगिनींना ओढू नका। जाहीररित्या अभिनेत्रीचं नाव घेणं योग्य नाही, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांची सुरेश धस यांनी सुनावलं। प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची भरपाई द्या, आंबेडकरांची फडणवीसांकडे मागणी। आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। साश्रू नयनांनी मनमोहन सिंग यांना निरोप।